आमच्या घरातले पहिलेच लग्न आणि आम्ही सर्वजण एवढे एक्सायटेड आहोत ना, विचारू नका एवढे. बघा, पत्रिका छापून आल्या, केवढी घाई होती. पटापटा आम्ही त्याच्यावर हळद लावलं, कुंकू लावले, तांदूळ लावले, ते ॲन्व्हलपमध्ये पॅक केले. अशी आमची जय्यत तयारी चालू होती. ही बघा, ही आहे आमची बच्चा कंपनी. त्याच्यानंतर अक्षदा करायच्या होत्या, त्यामुळे आम्ही घेतल्या अक्षदा करायला सकाळी सकाळी. ही आहे आमची नवरीबाई. तर आम्ही घेतल्या अक्षदा बनवण्यासाठी. मस्तपैकी कलर टाकले तांदळामध्ये, ते मस्तपैकी चोळून घेतले. येल्लो कलर, ऑरेंज कलर सेपरेट सेपरेट घेतले. त्याच्यानंतर मस्तपैकी नवऱ्याचं नवरीचं नाव आम्ही काढत होतो. ही बघा, मस्तपैकी असे कपड्यावरती आम्ही हे काढलं होतं. हे बघा, आमच्या नवरीचं नाव आहे प्रणिता आणि नवऱ्याचं नाव आहे रोहन. अशी आमची ही तयारी चालू झाली. आणि आम्हाला आता केळवणला पण त्या नवरीला बोलवायचं होतं. म्हणजे नवरी म्हणजे कोण? आमच्या काकाची मुलगी, त्यामुळे आमच्या घरातलंच लग्न होतं. म्हणून म्हटलं चला तिला आम्ही आमच्या घरी केळवणसाठी बोलवूया. म्हणून आम्ही तिला आमच्या घरी केळवणसाठी बोलवलं होतं. त्याचे मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवते. हे बघा, आपली माहेरची गोड आठवण जाताना घेऊन जावी अशी प्रत्येक मुलीला वाटतं. तशीच ही बघा, ही आलेली होती आमच्या घरी केळवणसाठी. आणि हे आहेत आमचे काका, ही आहे प्रणिता. आणि असे हे बसलेले होते जेवायला मस्तपैकी असे. आणि आमचं जेवण चाललं होतं. आणि हे बघा, आता मस्तपैकी म्हटलं हळद लावूया, कुंकू लावूया, कारण हीच एक स्त्रीची लास्टपर्यंत आठवण राहते. कारण हे वेळ परत परत येत नाही. म्हणतात ना, गेलेली वेळ परत येत नाही, तसे आनंदाचे क्षणही परत येत नाही. आणि ही चालले आमची काकी आहे, ती करतायत सगळी. आम्ही बसून डेकोरेशनची तयारी. ही होती हळदीसाठी आम्ही सगळं डेकोरेशन करत होतो. मस्तपैकी फुलं, सगळी गप्पा गोष्टी ही हो करत आमचं सगळ्यांचं चाललं होतं. सगळी शेजारची पाहुणे सगळी आलेली होती. मस्तपैकी आरामात असे आम्ही हे हार बनवत होतो, कारण सगळीकडे डेकोरेशन करायचं होतं ना, म्हणून. खरंच ह्यावेळी खूप अशी मस्त मजा आणि आठवण अशी राहून जाते मनामध्ये प्रत्येकाच्या. ती वेळ खूपच काही सांगू मी तुम्हाला, शब्दात सांगता येत नाही तशी. त्याच्यानंतर पोटाला तर भूक लागते, म्हणून आम्ही केलं किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी. ह्या आमच्या बहिणी आहेत, त्या म्हणतात हे सगळं जेवण मीच बनवलं आहे. हो हो, मीच बनवलं आहे अशी म्हणत होती. पण सगळं जेवण सगळ्यांनी बनवलं होतं. हेल्पने आम्ही व्हिडिओ काढत होतो, मस्तपैकी एन्जॉय असं करत होतो छानपैकी. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुढचा व्हिडिओ नंतर बघा लग्नाचा. थँक्यू.